जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर भायाळा तलावातून अवैध उपसा चालूच तहानलेल्या गावांचा टाहो। जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी कडक आदेश दिलेले असतानाही पाटोदा तालुक्यातील भायाळा साठवण तलावातून अवैध पाणी उपसा जोरात सुरू आहे। प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे परिसरातील 7 ते 8 गावांवर पाणी टंचाईचे भीषण संकट ओढावले असून सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी प्रशासकीय कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी अवैध उपसा थांबवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही महसूल व पाटबंधारे विभाग सुस्त आहे। भायाळा, वाघिरा, मेंगडेवाडी, लिंबागणेश, पोखरी घाट, पिंपरनई यासारख्या अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत। शासनाच्या नियमानुसार 33% पाणी राखीव ठेवणे बंधनकारक असताना सिंचनासाठी नियमबाह्य उपसा सुरू असल्याचा आरोप डॉक्टर ढवळे यांनी केला आहे। प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवण्यात मग्न आहे अशी टीका करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। जिल्ह्यातील 143 धरणांपैकी 30 धरणात 10%हून कमी पाणी उरले असून बाष्पीभवनामुळे पाणीसाठा झपाट्याने घटत आहे। तलावातील उर्वरित पाणीसाठा तातडीने पिण्यासाठी आरक्षित करावा आणि अवैध उपसा करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे। एकूण 16 मध्यम प्रकल्प आणि 126 लघु प्रकल्प आहेत आणि सध्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग दुपटीने वाढतोय, त्यामुळे शेत विहिरी असतील, विंधन विहिरी असतील त्या ठिकाणचा पाणीसाठा कमी होत चाललाय आणि तलाव जे आहे त्या ठिकाणी नियमाप्रमाणे जर पाहिलं तर 67% पाणी जलसिंचनासाठी आणि 33% पाणी मानवीसाठी असेल, जनावरांसाठी असेल, वन्यजीवांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे। काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी यांनी विवेक जॉन्सन आदेश काढले की संबंधित प्रकरणामध्ये अवैध उपसा जो असेल त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्यात यावी। मात्र महसूल प्रशासन असेल, पाटबंधारे विभाग असेल, महावितरण विभाग असेल यांना आदेश देऊनही ते केवळ कागदोपत्री घोडे नाचत आहेत। आपण आज पाहिलं तर पाटोदा तालुक्यातील भायाळा जो साठवण तलाव आहे या ठिकाणी बऱ्याच प्रमाणावर आजही मोठ्या प्रमाणावर जलसिंचनासाठी पाणी उपसा केला जातो आणि भविष्य काळामध्ये तीव्र पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे। अल्निनोचा सुद्धा प्रभाव आहे, त्यामुळं आमची जिल्हा प्रशासनाला अशी मागणी आहे की संबंधित प्रकरणामध्ये जे अवैधरित्या पाणीसाठा उपसा करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जे कारवाई करण्यासाठी अधिकारी हलगर्जीपणा करत आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी। आज सध्या आपण इथं हे तलावावर बघण्यासाठी आलतो, पण आता सध्या एप्रिल संपत आलाय, मे महिना बाकी आहे आणि जून मध्ये कधी पाऊस पडेल सांगता येत नाही आणि गावाभोवतालच्या विहिरी असतील, बोर असतील, म्हणजे जे काही जनावरांना माणसांना पाण्याचा जो काही पुरवठा आहे ते आता सध्या बहुतेक गावाभोवतालचा संपत आलेला आहे आणि संपलेतच जाम आहे। त्याच्यामुळे हिथं जे अवैध पाणी उपसा आहे ह्या तलावावर आपण आता लक्षात आलं बघितल्यावर अवैध शेतीसाठी उपसा चालू आहे तो तात्काळ बंद करून पाणी आरक्षित करावा। पण हे शासन आता हे इतकं चालू आहे तरी शासन काय करतं हेच कळाना। पुढे भविष्यात पाण्याची टंचाई जर आली तर त्याला जबाबदार कोण राहील? काय ना तुमचं? दादासाहेब खिल्लारे, पोखरी।